माय रूपा, काय झालं? काऊन उन्हात बसले तू? तापगी पाला काय तुले? का थंडी गिंडी लागून राहिली? काय झालं? काऊन उन्हात बसली आणि काऊन हसून राहिली म्हटलं? काय झालं बा? काय झालं? काऊन हसून राहिली? 2-4 दिवसापासून नाराज नाराज होती आणि आज तर हसूनच राहिली बापा. सापडलं वाटते मंगळसूत्र, म्हणूनच तू हसून राहिली है ना? सापडलं काय? बरोबर बोलून राहिली मी? हो मावशी, सापडलं ना माझं मंगळसूत्र, म्हणूनच तर खुश आहे मी. आणि इथं बसून राणीच्याच बाबाची वाट पाहून राहिली मी. कधी येते ना कधी आणते माझं मंगळसूत्र म्हणून. त्याच्यासाठी बसली आहे मी इथं दारावर. या ना मावशी, बसा. काय बोलतो रूपा? खरंच सापडलं मंगळसूत्र? हो ना मावशी, सापडलं ना माझं मंगळसूत्र, सापडलं म्हणूनच तेवढी खुश आहे मी. काय व चांगलं झालं ना. पाय बरं सापडलं होतं. कुठे ठेवलं होतं त्या घरात? कुठे सापडलं तुले मंगळसूत्र? मावशी, घरात नाही आहे मंगळसूत्र. मंगळसूत्र माया नेहाताईच्या पर्स मध्ये सापडलं. आज लेकरानं हुसकासक केली म्हणते पर्स पैशासाठी. आईच्या बॅगेतून पैसे काढू कुल्फीसाठी. तर पूर्ण सामान फेकफाक केलं असं ना लेकरानं, तर त्याच्यात माझं मंगळसूत्रही सापडलं. तर मग नेहाताईचा फोन आला होता राणीच्या बाबाले, म्हणे वहिनीचं मंगळसूत्र माझ्या पर्स मध्येच आहे म्हणे. लेकरायले दिसलं म्हणे तर ये आणि घेऊन जाय म्हणे. नेहाच्या पर्स मध्ये? हो ना मावशी, नेहाताईच्या पर्स मध्ये सापडलं मंगळसूत्र. नेहाताईलाच नाही माहित का कसं काय आलं म्हणून. म्हणते खेळता खेळता टाकलं सर म्हणते लेकरायनं आईचं मंगळसूत्र समजून. आता त्याला काय माहित म्हणे हे मामीचं मंगळसूत्र होय का आईचं मंगळसूत्र होय. लेकरायला वाटलं सर म्हणे काहीच होय, तर टाकलं म्हणे त्यानं माया पर्स मध्ये. काय असं आहे काय? मग फक्त मंगळसूत्रच घालते काय? तू ननद फक्त मंगळसूत्रच घालते काय? बांगड्या होते, तोड्या होते, हातातले कडे हे ते सगळंच तर सामान होतं काय ना तुझ्याजवळ? मग ते नाही टाकलं काय लेकरायनं? फक्त मंगळसूत्रच टाकलं. मग काहीतरी बोलते. हो, मी बी तर तेच म्हणून राहिली राणीच्या बाबाले. खुश झालं माय मंगळसूत्र भेटलं, चांगलं झालं. पण माय मंगळसूत्र नेहाताईच्या पर्स मध्ये कसं काय गेलं बा? सगळे भांडे राहिले, फक्त मंगळसूत्र कसं काय काढलं? लेकरायचं नाव टाकते आता. लेकरायनं काढलं असन, लेकरायनं ठेवलं असन. मी बोलली तरी राणीच्या बाबाले, म्हटलं तुमच्या बहिणीला माहित आहे म्हटलं कारनामा काय काय केलं तिनं, काय काय नाही, तर फक्त लागू नाही देऊन राहिली म्हटलं ते आता. तर नाही म्हणते लेकरानं जे काढलं असन. आता लेकर कसे काढन मावशी? त्याला माहित आहे ते काय चाबी कुठं ठेवतो, काय ठेवतो. फक्त पर्स मधून सामान हुसकासक करून बरोबर पूर्ण भांडे काढले जेवढे होते तेवढे. फक्त त्याच्यातून मंगळसूत्र काढलं आणि बाकीचे भांडे तसेच ठेवले. लेकराचं काम राहिलं असतं तर लेकराचं पूर्णच गायब केलं असतं ना. पूर्ण सामान जसं तसं उचलून तिच्या पर्स मध्ये ठेवायला पाहिजे होतं नेहाताईच्या, नाही काय? नाही तर काय मग नेहाचंच काम असन. मला तर पहिलेपासूनच वाटते का नेहाच होय, पण आता डायरेक्ट नाव घेऊन बोलू नाही शकत बाप्पा. नाही तर मग म्हणान का शांता मावशी कशी काय बोलते बाप्पा, डायरेक्ट नाव घेते. म्हणून मी काही बोलली नाही. म्हटलं आता सुनील बी काही म्हणत नाही, तू बी काही म्हणून नाही राहिली ना, गुलाब म्हणून राहिला. मग आता बाहेरचे काय बोलणार आहे? तरी गावातले म्हणे नेहा असन, म्हणे नेहा तर नाही पण असं म्हणे घरचंच असन म्हणे कोणी ना कोणी. आता सगळे भांडे होते म्हणे, आता फक्त मंगळसूत्रच गायब कसं काय झालं? चोराचं काम राहिलं तर सगळे भांडे म्हणजे गायब झालेच असते ना. मावशी, तुमचीच गोष्ट नाही, मी सांगतो ना. माझा पूर्ण डाऊट तिच्यावरच होता नेहाताईवर. पण मी बहिणीचं नाव घेत होती ना, तर सरळ आमच्या दोघात भांडणं होत होते. मग डोळे काढत होते मायावर मोठे मोठे. यायले म्हणो का तुमचीच बहीण असन, तुमच्याच बहिणीनं काढलं असन, अशी म्हणो का नाही. तर राणीचे बाबा मोठे मोठे डोळे काढत होते मायावर. म्हणे बाया बहिणीचं नाव करून घेतं बा तू, माझ्या बहिणीला चोर समजतं काय, माझ्या बहिणीवर चोरीचा एक्झाम लावतं काय तू, असे म्हणत होते मला. काय सांगू आता, माहितीच नाही ऐकत ना. बहिणीचा भाग घेते आणि हे अशी बहीण भावाच्या घरी येते मंगळसूत्र घेऊन जाते म्हटलं. आता याच्या पुढे मी भरोसा ठेवन काय? अजिबात तिच्या भरोशावर मी घर नाही सोडणार. अन अजिबात माझ्या कपाटाला हात नाही लावू देणार मी. मग म्हण ना वहिनी ही साडी दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. तर बरोबर लपून चाबी काढत जाईन आणि माझ्या हातानं साड्या दाखवत जाईन. माझ्या कपाटाला हात नाही लावू देणार मी. मोठी वहिनी दाखवा ना कपडे कसे घेतले, काय घेतले, काय काय घेतलं, अशी पाहत राहते. आली म्हणजे मांजरीवाणी लक्ष ठेवतच राहते, इथं काय आहे तिथं काय आहे. ह्या वेळेस काहीच नाही दिलं मी बांधून. मला रागच आला माय मंगळसूत्र गेलं तर. काहीच नाही आहे म्हटलं आता देवाले. तरी पापड होय का शेवडा होय तर घेऊन गेली म्हणते मंदाताईच्या घरून. काय नेऊ दे, पण पाहिजे आता तुझ्या ननदची गोष्ट नाही, बाकीचे पाहुणे घेऊन राहते. कोणाच्या पोटातलं सांगता नाही येत. तर बरोबर घर म्हणजे सांभाळत जाय, लक्ष ठेवत जाय सगळ्या गोष्टीवर. ठेवाच लागते ना मावशी.
मावशी आता समजलं ना मले कोणाच्या भरोशावर घर नाही सोडायला लागत म्हणून. आता समजलं मले. आता नाही ठेवत मी कोणाच्या भरोशावर घर. मला तर असंही वाटते मावशी माया सासूले माहीत असन कारनामा म्हणूनच ते चुपचापच राहे. एक शब्द नाही बोले ना काहीच नाही म्हणे. फक्त हू हा हाव नाही अशीच बोलले. नाही तर किती टेन्शन आलं असतं का माया सुनीचं मंगळसूत्र गेलं. हा मायापेक्षा जास्त टेन्शन तर माया सासूले आले पाहिजे. पण उलीचंही टेन्शन नाही ना. उलीचं काय थोडंसंही टेन्शन नाही माया सासूले. हा बनवून देईन मग दिवाळीत बनवून देईन मग थोडं बनवून देईन हा अशी म्हणे. काय माहित आता माय लेकीचं काय झालं त्या दोघीमध्ये न काय नाही. त्याचं त्याला माहित. नाही तर काय मग. अमाय उठला गया स्वरूप. पाहतो मावशी मी त्याला. बरं पाय मी आता घरी जातो. हो बापा आता त्याची झोप झाली. अमाय आता शांता काकू इकडे कुठं गेलत्या बापा. एकटा घुमत राहते. दे शांताबाईला आवाज दे. लक्ष नसन शांताबाईचं आपल्यावर. नाही तर आली असती. काकू शांताबाई इकडे आशाच्या घरी. घरात पाहणं मागे पुढे पाहून राहिले. इकडे दिसली मी. काय होय हो प्रीती. काय होय काय म्हणतं. काही नाही म्हणत काकू. कुठं निघाला म्हटलं इकडे. कुठं गेलता बापा. भल्ला घुमता बा तुम्ही. घुमाचं काय आता. एक झोप घेतो आणि मग घुमत राहतो. कोण खाली आहे कोण नाही. टाइमपास तर करा लागन ना. आता तू पाय बरं कधी आली ना काय नाही तिकडे टाइमपास करायला आशाच्या घरी. मग मी नाही घुमू काय गावात टाइमपास करायला. घरीच राह म्हणतं काय मले. नाही घरी नका राहू. इकडे या म्हटलं. आमच्या जवळ बसा. कुठं गेलती शांताबाई. कुठं नाही इकडेच गेलती मी रूपाच्या घरा इकडे. थोडा वेळ बसली आणि मग तिचं पोरगं उठलं तर मग ते पोराले पाहतो म्हणे. तर मी म्हटलं पाय मग मी आता घरी जातो. बस पण येते पण मी म्हटलं आता नाही बसत. मी जातो म्हटलं घरी. काय म्हणते अजून रूपाचा हालचाल. सगळं ठीक आहे. हो सगळं ठीक आहे ना. सापडलं ना तिचं मंगळसूत्र. रूपाचं मंगळसूत्र. काय बोलता काकू खरंच. हो ना खरंच सापडलं नेहाचं मंगळसूत्र. चांगलं झालं ना मग. मंगळसूत्र सापडलं तर चांगलं झालं. खुश झाली असेल मग आता. हो खुश झाली. आता खुश आहे म्हणते मावशी. मंगळसूत्र सापडलं तर आता खुश झाली म्हणते मी. कुठे ठेवलं होतं तर रूपानं मंगळसूत्र. मंगळसूत्र घरी नाही सापडलं. नेहाच्या पर्समध्ये. नेहाच्या घरी. लेकरानं हुसक केली म्हणते पर्स पैशासाठी. आता लेकरं होय ते लेकरायले काय समजते. पैसे पाहिजे बा दुकानात जावासाठी. तर हुसक केली असन त्याईनं. तर पर्समधूनच निघालं म्हणते मंगळसूत्र. मग नेहाच्या मालकाला दिसलं असन ना मंगळसूत्र. मग म्हणते का ज्या मंगळसूत्राची गोष्ट करून राहिली तू तर हेच मंगळसूत्र आहे काय बा रूपाबाईचं. ते एवढ्या दिवसापासून रडून राहिली. झोप नाही लागून राहिली. तुला समजत नाही का. एकदा पर्स चेक कराव पाहाव. बरं झालं का ते तरी तिच्या मालकाचं लक्ष राहिलं म्हणून. नाही तर लपवलं असतं मग तिनं. लपवलं काय तिनंच लपवलं. अन कोणाला न माहीत होता. बरोबर करत होती ते. एक तर पैसा करत होती. नाही तर मग त्या मंगळसूत्र मोडमाड करून काही कानातले वानातले बनवले असते तिनं. आता तिची आयडिया तिच्या डोक्यात काय होतं ना काय नाही. पण ते तरी बरं झालं देवाच्या कृपेनं तिच्या मालकाला दिसलं म्हणून. नाही तर काही हातात नसतं लागलं. नाही तर काय मग. कशी आहे हो शांताबाई हे नेहा. आपण म्हणतो नेहा चांगली आहे अशी कामं करावं काय बाप्पा. पाहून पण यावं वहिनीचेच भांडे घेऊन जाव चोरून. असं शोभते काय तिले. घालाच आहे ते 1-2 दिवसासाठी मागून घेऊन जा. वहिनी देता काय म्हणले 2 दिवसासाठी घालाले. मागून घ्याव तोंडानं जर मन झालं तर. पण असं चोरी लपीचं काम बरोबर नाही आहे ना. डबल सुनील पाय ठेवू देईन काय मग तिले घरी. आता काय इज्जत राहीन तिची. आता काय इज्जत राहून राहिली तिची. काय इज्जत राहून राहिली. स्वतःवर येऊ देऊन राहिली ना ते अशी म्हणते नेहा का मला माहीतच नाही म्हणते. माय पर्समध्ये मंगळसूत्र कसं आलं काय आलं. लेकरानं ठेवलं असं म्हणते खेळता. आता लेकरं हुसाक करत राही म्हणे. तर त्याला वाटत असन म्हणे काहीचं मंगळसूत्र होय बा तर ठेवून द्या पर्समध्ये. तर फक्त मंगळसूत्रच ठेवून काय हो मग लेकरं पर्समध्ये. बाकीचं सामान नाही ठेवणार काय. आणि 2-4 दिवसापासून तर पर्स संगच वागून राहिली म्हणते ते. पर्सले नाव सोडून नाही राहिली म्हणते. तिले माहीतच सगळं माहीत आहे तिले. फक्त ते आता लेकरावर ढकलून राहिली मायावर नाही आलं पाहिजे म्हणून. तरी काकू माहित हे म्हणतच होते हनीचे बाबा म्हणे नेहाचं काम राहू शकते म्हणे. कारण की लहानपणी ते असे खेळणे वळणे घेऊन जाय म्हणते. संघ खेळत असन ना पहिले ये तेव्हा ते लहान होते. हे थोडेसे मोठे होते. समजा ते पहिलीत असन तर हे 4थीत. म्हणजे संघ मग खेळे म्हणते ना. तर पहिले तशी करे म्हणते ते लहानपणी. खेळे म्हणते ना काही आवडलं तिले तर घेऊन जाय म्हणते चुपचाप तिच्या घरी. तर म्हणे लहानपणी करे म्हणे ते तशी. तर काय माहित म्हणे ते असन तर. काय
तसंच काही असेल मग, जे लहानपणाची सवय राहते ते सवय जात नाही ना कोणाकोणाची. हा तेच सवय असेल मग तिला. हो आमची तर असेच म्हणत होते ना हनीचे बाबा, नेहाच असेल म्हणे, कोण जाणार आहे म्हणे त्याच्या घरी चोराले. हा घरच्याच काम असत म्हणे. एक तर तिची सासू असेल म्हणे, नाही तर ते असेल म्हणे, दोघी पैकी. आता सुनील भाऊ थोडी काढणार आहे. हा बायकोचं मंगळसूत्र काढून काय माणसं कायले काढून हा बायकोचं मंगळसूत्र. मग तेच तर एवढे पेत होते दारू. हा पहिले किती दारू पे सुनील भाऊ, तेव्हा तर मंगळसूत्र काढलं नाही ना, भांडे काढे ना काही काढे. हा ना विकवाक करे ना काही नाही, फक्त एवढं होतं का दारू पे, पण असे कामं फालतूचे नाही करे. मग तेव्हाच नाही त्यानं मंगळसूत्र लपवला ना भांडे काढले. मग आता उमट्यात राहून उमट्यात काढून काय भांडे. नेहाचंच काम होते, आता ढकलून राहिली ते लेकरावर, काय म्हणन बा मले म्हणून. हा नेहाचंच काम होते, दुसरं कोणाच राहणार आहे. चाल बाप्पा घरी जा तुम्ही, बसा तुम्ही. काहून चालली शांताबाई, बस ना. जमतेम तर आली तू. जमतेम कायले व, लय वेळची आली ना मी. हा रुपाच्या घरी बसली, आता इथेही बसली तुमच्या जवळ, बाहेरच आहे. हा माया घरी पाहुणे आहे, आज जाईन ना. बबन धारा आज चालले ना संध्याकाळी. मले म्हणून आम्ही आलो तर घरीच नाही आहे म्हणून, बाहेरच राहून राहिला म्हणून. हा तर जातो ना आता, थोडीशी थांबतो ना घरी बी. अम्माय आज चालली? हो आज जाते ना गण्याले घेऊन. ते तर कालच जाणार होते, पण काल थांबवलं त्याइले. आजची आहे ना तयारी, आज संध्याकाळी जाईन. 6 वाजता निघन. आता ऊन राहते ना, लहान लेकर आहे, तर 6 वाजता निघजा म्हटलं, 7-8 वाजेपर्यंत पोचता. हा बरं जाय मग जाय. हो चाल ना मग, मी बी येतो, माई भेटून जाते धारा संग. बरं चाल ना मग, चाल. बस मग प्रीती. मी जातो ना काकू, आता काय मी एकटी बसून आता अशाही कामं करते. कामं कर मग अशा. आम्ही आलो तर बिचारी थांबून गेली, नाही तर कामं चालू होते तिची आता. कामं काय प्रीती ताई, घरी असल्यावर कोणते ना कोणते कामं चालूच राहते. हात काय खाली राहते काय. आणि झोपान बी तर किती झोप नाही लागत. हो ते आहे, कर मग कामं, आम्ही जातो बा. हो हो. धारा काय चालू आहे? काही नाही मावशी, या ना. आली नाही म्हटलं घरा इकडे, आली तर मला माहीतच नाही. आता सांगितलं शांताबाईनं, तर माहीत झालं तुम्ही आले बा म्हणून. येणार होतो आम्ही सकाळी, यायले म्हणून चला तर अंग पाय धुवालेच त्यानं 11 वाजवले. मग म्हणे आता ऊन तपते, एवढ्या उन्हात चालता काय म्हणे लेकराले घेऊन, तर मग आलोच नाही आम्ही, नाही तर येणार होतो. ऊन तपते तर काय होते, छत्री घेऊन आलेच ते इच्छा इथं. ऊन तपते तर हा लेकराले नसतं आणलं तुम्ही तर आलेच ते. तुम्ही नाही आले बापा, मला शा लागते भेट घेवाले. या ना मावशी बसा. बबिता आंबे आणायला सांगितले होते यायले प्रकाशच्या बाबाले, तर आणले आंबे? हो आई आणले ना आंबे, थैला भरून आणले ना. बबनसाठी थैला भर आणले आणि उद्या विकासाठी आणले ढुलीभर, तर घेऊन जा. मस्त पिकले आंबे. पिकलेच असन ना, आता 8-10 दिवस झाले तोडून ठेवले होते वावरात. हा मस्त टेंबरूनच्या पानानं झाकझूक करून ठेवले होते. पिकले असन, नाही तर काय मग उद्या विका लागन मग. हो विक जाणं, मस्त पिकले आणि गोड गोड लागून राहिले आंबे. खाल्ले आम्ही 2-4 आंबे. हा काय तेच म्हटलं बाबा, भुलले का काय हे आंबे आणजा म्हटलं होतं यायले, तर नाही तर लावत होती मी आता यायले फोन. बरं झालं ना घेऊन आले तर धारा घेऊन जाजो मग आंबे. आंबे नाही दिले असते तरी चाललं असतं मावशी. आता आंबे लेकरं आम्ही गण्या एका गाडीवर कसं न्या. नेणं होते बरोबर. हा साईडनं लटकून देजो थैला. आणि गण्याचे कपडे काय लय जास्त आहे काय, गण्याचे कपडे कॉलेज बॅगमध्ये येऊन जाते. हा हाफ पॅन्ट देजो बबिता, जास्त कपडे काही देऊ नको. 2 हाफ पॅन्ट देऊन दे, 2 बन्यान देऊन दे घरी घालाले, आणि 2 नवीन ड्रेस बस. हा लय मोठे कपडे नको देऊ त्याचे. हो आई जास्त कपडे गिपडे नाही देत मी, फक्त 2-2 जोडी देऊन राहिले मी. जास्त कपडे गिपडे नाही देत, 2-2 जोडी ठेवले आणि एक टावेल. नाही तर काय मग, जास्त कपडे कायले नेणं होते. धारा तुमचे कपडे तर आहेच नाही, तुमची बॅग आहेच नाही. नेणं होते, टेन्शन नको घेऊ. तो आता एवढ्यानं आणून दिले प्रकाशच्या बाबांना आंबे, तर घेऊन जाजो. मस्त वावरातले आंबे आहे, गोड लागते खावाले. विकत घेऊन खाणं नाही होत आपल्यानं. आता घरी आहे तर घेऊन जाणं, आणि एखाद्या दिवशी अजून पाठवून देजो मनातच, अजून घेऊन जाईन थैलाकभर आंबे. नाही तर काय मग लय मोठे आंबे आहे, आमच्यानं काय खाणं नाही होत, विकतो आम्ही. खाणं नाही होत तर नाही काय आई. नाही तर काय मग, खाणं नाही होत तर विकतो म्हटलं. आता लय मोठे आंबे पिकले असं एक कायनं. विकन काही खाईन, काही मग यायच्या ती बाहेर गावी पाठवतो विकाले. एवढे मोठे आंबे खराब झाल्यापेक्षा पैसे तर होऊन जाते मग. हो होते ना, पैसे होऊन जाते ना. आता आंबे महाग आहे ना, 100 रुपये किलो आहे. नाही तर काय मग, बाजारात तर महागच भेटते. आणि आपण गावगाड्या स्वस्त्यात विकून देतो मी 10-20 रुपये कमी. हो आई चहा की बनवू काय? नाही हो, आताच खाले चहा बनवतो, मग बनवतो थोड्या वेळानं, आताच नको बनवू. अहो बबिता सापडलं हो रुपाचं मंगळसूत्र. काय बोलता आई, कुठं होतं? नेहाच्या पर्समध्ये, नेहा घेऊन गेलती.
नेहाताईनं काढलं होतं काय मंगळसूत्र? काढलं तसं काढलं नाही तर काय मग काढलं तसं तिनं आता लागू नाही देऊन राहिली म्हणते माहीत नाही म्हणते कसं आलं काय आलं लेकरायनं ठेवलं असं म्हणते माय पर्समध्ये अशी तशी म्हणून राहिली म्हणते. आता आज सुनीलने फोन आला होता म्हणते का मंगळसूत्र बा वहिनीचं माया पर्समध्येच आहे ये आणि घेऊन जाय. तर सुनील गेला आता आणाले. काऊन हरपलं होतं काय? हरपलं नाही पाहून पण आली होती ते इथं सुनीलच्या घरी 2-4 दिवसासाठी. तर तिचं लक्ष असेल ना वहिनीच्या भांड्यावर कुठं ठेवते काय ठेवते चाबी कुठं आहे काय आहे तिच्या सासूला माहीत आहे सगळं. आता घरातलं तर सासवायला माहीतच राहते कुठं काय राहते ना काय नाही. आता मग पोरीनं बरोबर लक्ष ठेवलं ना रुपाच्या भांड्यावर मंगळसूत्र कुठं आहे काय आहे. तर सगळेले जाऊ दिलं तिनं मंदाच्या घरी जेवण ठेवलं होतं मंदानं त्या दिवसची गोष्ट होय. तर सगळे गेले जेवण करायले आणि हे बी गेली स्वयंपाकाले रूपा. आता हे आहे नेट लागे कामं करायलीच्या जीवावर येते. सकाळी चालते म्हणते मंदा बोलावाले का चल बा नेहा आज इकडे जेवण करजो इकडेच राहायचो. तर गेली नाही ते म्हणजे सकाळी आलती तर सकाळपासून गेलीच नाही ते एकदम संध्याकाळी ते गेली ते जेवणाच्या वेळेस 6-6:30 वाजता. हा काय? हो आणि रुपा 5 वाजता चालली गेली. आता म्हणे हे तर आयतं खायला जाईन म्हणे एकटी की काय काय कामं करण बा आणि स्वयंपाक जास्तच बनवा लागते ना मग 6 जणाचा. आता मंदाचा परिवार रुपाचा परिवार नेहाचे 2 लेकरं मग एवढ्या जणांचा स्वयंपाक बनवायला टाईम लागते ना. तर हे चालली गेली हिची सासू आणि नेहा 2 जणी घरी होत्या. मग हिची सासू आली म्हणते लेकरायला घेऊन म्हणजे मंदाच्या घरी. मग घरी कोण होतं एकटी नेहा. तर नेहानं काळकूळ केलं बरोबर मंगळसूत्र काढलं तिच्या पर्समध्ये ठेवलं तिनं आणि 2-4 दिवसापासून पर्स संगच वागून राहिली म्हणते कोणी हात नाही लावलं पाहिजे बा म्हणून इथं ठेवू का तिथं ठेवू संग वागवणं चालू. आणि आता म्हणते का मला माहीत नाही म्हणते कसं काय आलं. जर तुला माहीत नव्हतं तर तू 2-4 दिवसापासून पर्स काऊन संग वागून राहिली. मग बिंदास राहिले पाहिजे ना. पाय बा हुसकवाचा कर मै बॅग पाय मै पर्स माय होऊ शकते लेकराने ठेवलं असन खेळता तेव्हा नाही म्हणता आलं काय. तेव्हाही तर म्हणू शकत होती ना का लेकरानं ठेवलं असन बा. आता काऊन म्हणून राहिली ते सापडल्यावर आता काऊन लेकराचं नाव घेऊन राहिले. हो आपल्या गावातली तर म्हणते नेहानंच काढलं असन म्हणते लेकरावर ढकलून राहिली म्हणते. आता लेकराचं नाव करून राहिली म्हणते मायावर आलं नाही पाहिजे म्हणून असे म्हणून राहिले आपल्या गावातले सगळे. हा काय? पण असं नाही करावं ना आई. कोणाचं मंगळसूत्र कायले चोरा कायले कोणाचं मन दुखवा. हो तर तू बी पाच जाय आपल्या घरी पाहुणे घेऊन येते कनी तर तू बी बरोबर सांभाळून ठेवत जाय. पाहिजो धारा नाही तर तुला वाईट वाटन बा म्हणशीन का मी आली पाहून पणा तर पा बा मावशी कशी बोलते. पाहुणे म्हणजे तुले नाही म्हणत मी आता आपण घरचेच आव पण तू बी लक्षात ठेव धारा. आता तुझ्या घरी बी पाहुणे येते ना तर तू बी सांभाळून ठेवत जाय तुझे भांडे मंगळसूत्र लेकरायचे हे ते कारण की तुले बी घरदार नाही समजत बरोबर. तू तुझ्या सासूच्याच भरोशावर सोडतं. तू बी हुशार बन आता थोडीशी आणि बबिता तू बी कोणाच्या पोटातलं काही सांगता नाही येत. आपापलं सामान सांभाळूनच ठेवा. मग ते घरचे राहो का बाहेरचे राहो कोणाच्या हाती लागू नाही द्यावं लागत आणि कोणाच्या समोर काढणं ठेवणं असं नाही करा. बरोबर लपून ठेवा लपून काढा. असे सुमान कोणाचा समोर दाखवा नाही लागत. हा काय? सांभाळूनच ठेवा लागन बापा आता. नाही तर मी बी अशी बिंदास राहतो कुठेही काढतो कुठेही ठेवून देतो. आता आईच्या घरी जाईन ताईच्या घरी बी आंघोळीने गेली की मंगळसूत्र लटकून ठेवून देतो मी. कधी बाथरूमात कधी आरशाजवळ कधी कुठं समजा आपलं लक्ष नाही राहिलं कोणी पटकन त्याच वेळेस येईन आणि उचलून घेऊन जाईन तर सांगता नाही येत. नाही तर काय मग आपण भोळ्या मनानं राहतो. हाय बा हे कोण चोरण काय चोरण पण कोणाच्या पोटातलं नाही सांगता येत. तर तू बी सांभाळून ठेवत जाय. हो आई आता मी बी माय भांडे सांभाळूनच ठेवन. नाही तर काय मग तशा चोऱ्या तर नाही होत म्हणा. आजपर्यंत आपल्या घरात चोरी नाही झाली आणि कोणी काढतही नाही आणि कोणी कोणाच्या सामानाले हात लावतच नाही. आपणच नाही लावत ना. 5 रुपये जिथं राहीन तिथंच राहते आपल्या घरी तर कोणी उचलतही नाही. फक्त गण्या मागते आपल्या घरी पैसे त्याच्याशिवाय कोण हात लावते मग. हो आणि दिसन तर तो सांगते काही इथं पैसे आहे तिथं पैसे आहे घेऊ काय कोणाचे होय आजीचे होय का बाबाचे होय विचारते तो. पण असा डायरेक्ट लपून चोरून घेऊ दे पैसे दुकानात जाऊ दे खर्च करू दे असा नाही करत. पण तो हो हे सवय तर चांगली आहे म्हणा. हाय तो बदमाश गिदमाश पण पैशाच्या बाबतीत असा लबाड नाही आहे तो. चोरीचं काम नाही आहे त्याचं. बसा ना मावशी तुम्ही. हो बसतो ना बसतो. बसा मी पाणी घेऊन येतो. आता कधी याची येणार आहे माहित नाही ना मावशी. आता कधी आले भेटते तर तुमच्या गावाले माहित नाही. येत जा टाइम काढून. या लागते तेव्हा येणं होते. तू येशीनच नाही तर कसं काय येणं होईल. आली ना आता आईनं पाठवलं जाय म्हणे मन आहे तर चालली जाय.
अशीच लागली मी मजाक मजाक यायच्या मागं, तर खरंच पाठवून नेलं आईनं. तशी येणार नाही होती, गंमत करत होती मी. तुम्ही घुमता, मले नाही नेत, मी घरातच राहू काय, मग मला कुठंच नाही नेत तुम्ही. मजाकच लागली मी त्या दिवशी. तर घेऊन जा म्हणते मग आई हिलेही, आण म्हणते घुमून फिरून. काल आम्ही असंच आलो घुमत फिरत. सकाळी आलो आणि संध्याकाळी वापस जाईन बा. पण इथं आलो तर जाऊच नाही दिलं मग बबिता ताईनं. जाऊच नका म्हणे आता आले तर. मग रात्री रस, पुऱ्या, शेवड्या, पापड येते बनवलं, पाहुणचार आमचा बनवला. आणि मग आज संध्याकाळी जाईन. सकाळी जाणं नाही होत ना, ऊन होते दुपारी. हो बरं झालं नाही गेले तर सकाळून. हो आता संध्याकाळी जाईन 6 वाजता. हो हो जाय मग बबिता. निंबू पाणी बनवतं काय? निंबू पाणी बनव सगळेसाठी. बबन झोपलाय का उठलाय? झोपला होता तो, काय माहित उठला काय तर पाहतो त्याले आणि बनवतो ना मग मी सगळ्यासाठी निंबू पाणी. झोपला असन तर झोपू दे, उठल्यावर देजो त्याले. बनवून ठेवून दे, उठल्यावर देजो. लेकरही झोपले वाटते. हो लेकरं झोपले ना कूलर जवळ. ठीक आहे ना, तर बनव निंबू पाणी बनव. उठला असन तो तर त्याला निंबू पाणी देऊन दे बाबनले, लेकरायले ना आपल्यासाठी घेऊन ये. हो आई. भाऊजी 2 दिवस खरं सांगतो रुपाई नाही झोपली आणि मी नाही झोपलो. लय पस्तावलं म्हटलं आम्ही 2 दिवस. झोपच नाही लागेल ना, एवढं मोठं मंगळसूत्र गेल्यावर कुठं झोप लागते. हो हो मला माहित झालं तर मी पस्तावत होतो ना. कोण काढलं, काय काढलं, कसं काय गेलं बा. मी पस्तावत होतो न. पहा म्हटलं भाऊजी शेवटी मंगळसूत्र बाईच्याच बॅगमध्ये भेटलं. हो ना, न्यायचं काम नाही होतं काय, चेक करणं पाहिणं. का चाल गड्या माय बी बॅगेत राहू शकते. हिनंही पाहिले पाहिजे होतं, पण हिचं डोकं चालत नाही ना वेळेवर. मग मी बोलतो तर मग म्हणते का तुम्ही बोलता. बोलण्यालाही करतेच नाही. ते तरी बरं झालं का आज लेकरानं पैशासाठी बॅग उचकली तर दिसलं त्याच्यात मुले. चांगलं झालं ना मंगळसूत्र सापडलं तर चांगलं झालं. आता आम्हालाही चांगलं वाटून राहिलं का चला बा मंगळसूत्र भेटलं, कुठं नाही गेलं. आम्हालाही चांगलं वाटून राहिलं आता. हो रे, माया बी लक्षात नाही राहिलं पाव का काही म्हणून. माई बी गलती झाली. बरं जाऊ दे, सापडलं ना. कुठं गेलं काय, लेकरायच्यानं झालं ते आता इकडच्या तिकडे. पण भेटलं ना मग, लेकरायच्यानंच भेटलं. कुठं गेलं काय. आता घरातली वस्तू इकडच्या तिकडे होतेच पाहुणेपरी असल्यावर. भेटलं ना भेटलं. आता टेन्शन नको घेऊन जाय आणि देऊन देजो वहिनीले देतच नाही आता मी. सगळे भांडे घेतो, बँकेत जातो, बँकेत ठेवून देतो आणि मस्त भांड्यावर कर्ज उचलतो मी. आता 10-12 बकऱ्या घेऊन घेतो आणि बकऱ्यात चारतो. मजाक करून राहिला काय? नाही भाई, मजाक नाही करून राहिलो मी. खरंच सांगतो, आता घरी काही भांडे ठेवत नाही मी. एकही भांडं नाही ठेवत घरी. जेवढे भांडे असेल सगळे भांडे बँकेत नेतो आणि बँकेत ह्या भांड्यावर कर्ज उचलतो आणि बकऱ्या घेतो मी. बकऱ्याच पोसतो मी. बकऱ्याला काही दिवसभर चारा नाही लागत. सकाळी 8 वाजता नेत जाईल. मस्त 2 घंट्यात बकऱ्या फुगून जाते. 2 घंट्यात वापस घरी आलं, जेवण खाऊन गेलं मस्त. वावरात जा, वावरात पहा, काम राहिलं तर काम करा, नाही तर आराम करा. म्हणजे कामही होते, बकराही चारणं होते आणि वावरातही लक्ष राहते. नाही तर मग एकट्या मागं लय दगदग होते माया मागं. कामाले जाणं, वावरात जाणं, कधी मग कामं बंद टाकून वावराचे कामं करायला लागते. ना वावरात लक्ष राहत ना कामावर लक्ष राहत. कारण की कमावणारा मी एकटाच आहे ना आता. एकट्या मागं लय धावपळ होऊन राहिली माया मागं. मी असाच करतो आता. कामं धंदे सोडून देतो मी. कामाला जाणं बंदच करतो ना. मस्त बकऱ्या पोसतो. बकऱ्यामध्ये बी सन्न कमाई आहे. एक बकरा 10-12 हजाराचा विकन मी तर मस्त वावर आले पैसे लावणं होते, पेरणीले म्हणा. एक बकरा विकून मी पटकन जे घेऊ वाटलं ते घेऊ शकतो. हो हाय ना. बकऱ्यावाले लोकही म्हटलं बकऱ्या पोसू घरदार बांधून राहिले बकऱ्याच्या भरोशावर. लग्न हे ते करून राहिले बरोबर. नाही तर काय मग भाऊजी, आता पाहिजे असाच करतो मी. आता सध्या तर नाही म्हणा, आता उन्हाळा चालू आहे तर चारा वारा नाही आहे. पावसाळा लागल्यावर पाहिजे तुम्ही. आता या 1-2 महिन्यानं पाणी गिनी पडू देतो आणि बकऱ्याच घेतो मी. मस्त 10-12 जेवढ्या येईन तेवढ्या बकऱ्या. आणि एका वर्षात मग 12 बकऱ्याच्या 24 डबल न होऊन जाते. व बकऱ्या पोसणे चांगलं आहे ना. एका वर्षात डबल होऊनच जाते. चांगलं काम आहे ते बी. लोक बिल्डिंगा बांधून राहिले बकऱ्या पोसू घरदार सुधरून राहिले. नाही तर काय मग भाऊजी, मला तेच काम करायचं आहे. आता कामं गिमं सोडून देतो मी, बकऱ्या मागच लागतो. कामं काय कधी चालू राहते कधी बंद राहते. पण बकऱ्याचं असं आहे का पैसे म्हणजे इन्कम चालूच राहते. हो आहे ना. आणि बकऱ्या काय म्हणजे एक बकरी आणली तर 2 पिल्ले देते ते. नाही तर काय मग, एका बकरीचे 2 पिल्ले. समजा मी 5 बकऱ्या घेईन तर 5 बकऱ्याचे 2-2 पिल्ले. 10 पिल्ले ते आणि 5 बकऱ्या 15 होऊन जाते माझ्याजवळ. हो तर बकऱ्या ठेवायचे आणि 15 आणि 2 बोकडे. हो तसंच कर्जा मग पाहिजे. चांगलं आहे ना. पण मग बकऱ्याला ठेवायला जागा चांगली पाहिजे, कोरडी पाहिजे, ओलं नाही पाहिजे त्याले. बनवून ना भाऊजी मग तसं बकऱ्यासाठी चांगलं मस्त. चांगला कोठा तयार करेन मी.
खाली मस्त फ्लोरिंगी करून आणि कोरडं ठेवून मस्त. हो चांगलं मजबूत बनवजो. पाहतो मी तसाच करतो आता. हा काय 2 बकऱ्या मले देजो मग. पाहू ना बाई, आता पहिले मायाजवळ तर येऊ दे. मायाजवळ आल्यावर मग तुया विचार करू, नाही काय? हो ना, पहिले सुनीलला चालू करू दे. हा मग सुनीलच व्यवस्थित चाललं का मग आपणही पाहू. हो ते तर आहे. चला मग भाऊजी, आता मी म्हटलं निघतो घरी. आईचा चष्मा आणला? हो गेलो होतो ना दवाखान्यातून इकडे आलो, घेतला ना चष्मा आईचा. आता सरळ घरीच जातो मी. बरं बरं जाय मग. येतो मग भाऊजी, ये जा ना एखाद्या वेळेस घरी. हो येईन एखाद्या वेळेस पाहा लागेल. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.